तुम्ही आज तुमचे फायनान्शियल डिसिजन्स कोणत्या बेसिसवरती घेता, कोणाला विचारून घेता? गुगल, फ्रेंड्स, फेसबुक, यूट्यूब या सगळ्या गोष्टींकडनं ऍडवाइस घेऊन जर तुम्ही तुमचे फायनान्शियल डिसिजन घेत असाल तर तुमचा पैसा वाढत नाहीये, पण या ऍडवाइस मध्ये केलेल्या डिसिजन्समुळे पैसा नक्की बिघडतोय. आज याला 30 ते 35 या वयोगटामध्ये एक कॉमन गोष्ट आढळून येते की हे लोक आहेत ना, हे 30 to 35 या एज ग्रुपची कॅटेगरी, हे बेसिकली असे लोक आहेत की ह्या लोकांना इन्कम वगैरे खूप चांगला आहे. हे लोक कॉन्फिडेंट आहेत, पण नॉलेज वाईज आहे ना, ह्या लोकांचे फायनान्शियल डिसिजन्स सगळे चुकतात आणि त्यांच्याकडे सगळे स्कॅटर्ड वे मध्ये सगळे इन्व्हेस्टमेंट्स केलेले असतात. त्यांच्याकडे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट असते, इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट असते, स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट असते, पण सगळं आहे ना स्कॅटर्ड वे मध्ये थोडे 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 करत. मग ह्या सगळ्या गोष्टी का होतात? कारण ह्या सगळ्या गोष्टींचे फायनान्शियल डिसिजन्स ते स्वतः घेत नाहीत, ते रॉंग पद्धतीने ऍडवाइस घेऊन घेतात. आता जसं मी तुम्हाला विचारलं की तुम्ही डिसिजन्स कशावरती घेतात, तर आता बरेचसे लोक 30 to 35 या एज ग्रुपमध्ये इंटेलिजंट असतात, पण ही लोक आज सुद्धा त्यांचे फायनान्शियल डिसिजन्स फेसबुक किंवा युट्यूब वरनं घेतात. मग आता फेसबुक किंवा युट्यूब हे चुकीचे माध्यम आहेत का डिसिजन घ्यायला? अजिबात नाही. तुम्ही त्यांना जे प्रॉम्प्ट किंवा जे प्रश्न विचारताना हे प्रश्न चुकीचे आहेत. तुम्ही जर त्यांना विचारलं बेस्ट इन्व्हेस्टमेंट काय आहे, तर ते बेस्ट इन्व्हेस्टमेंट आतापर्यंतचे जे झालेले आहेत त्या देतील. पण जर तुम्ही विचारलं की तुमच्यासाठी योग्य पद्धतीचा प्लॅनिंग काय आहे, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, पण तरी सुद्धा ते उत्तर तुम्हाला मिळेल का नाही याची काही गॅरंटी नाही. नमस्कार मित्रांनो, गेल्या 20 वर्षाहून अधिक काळापासून मी लोकांना त्यांच्या फायनान्शियल आर्थिक दृष्ट्या अचीव्ह करण्यासाठी त्यांचं मी हँड होल्डिंग करत असतो. मी सगळ्यात सर्वप्रथम त्या लोकांचे मी ऑडिट करतो. ऑडिटमध्ये मी त्यांचे EMI लिकेजेस पाहतो, रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे पाहतो. त्याच्यामध्ये त्यांना जर कुठे लिकेजेस असेल तर त्या सुधारून देतो. त्याच्यानंतर मी त्यांच्यासाठी एक पर्सनलाइज्ड फायनान्शियल ब्लूप्रिंट बनवून देतो फायनान्शियल गोल्सच्या हिशोबाने, जे त्यांना अचीव्ह करण्यामध्ये अगदी सोपं होईल. तुम्हाला सुद्धा जर अशाच पद्धतीने स्वतःचा पर्सनलाइज्ड फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल किंवा ऑडिट करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा. मग आता जर आपण पाहिलं तर आपल्याला याचं उत्तर हवंय ते असं आहे की गुगल किंवा युट्यूब हे फेल का होतं? हे फेल ह्याच्यासाठी होतं कारण तुम्हाला जो ऍडवाइस मिळतो ना, त्याच्यावरती हा ऍडवाइस मिळतो हा जेनरिक मिळतो. तुम्ही जर गुगलला विचारलं ना की SIP गरजेचं आहे का किंवा SIP करण्यासाठी तुम्हाला गुगल सांगू शकतात, तर युट्यूब वरती जर विचारलं तर युट्यूब तुम्हाला कुठल्या फंड मध्ये SIP करावा, कुठला फंड बेस्ट आहे तो सांगू शकतो. पण गुगल आणि युट्यूब हे दोन्ही पण मिळून तुम्हाला जेनरिक ऍडवाइस देतील. ते तुम्हाला स्पेसिफिक तुमच्या एजच्या हिशोबाने, तुमच्या इन्कमच्या हिशोबाने, तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्हाला काय सूट होईल हे ऍडवाइस कधी तुम्हाला देऊ शकणार नाही. हे दोन्ही प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम्स आहेत ना, हे अल्गोरिदम्स असे आहेत की हे दोन्ही प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम्स तुम्हाला कंटेंट देतील, क्लिअरिटी नाही आणि क्रिएटिव्हिटी पण नाही. अल्गोरिदमचा गोल आहे तुम्हाला कंटेंट देणं, क्लॅरिटी नाही. युट्यूबचा गोल आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ वरती घेऊन जाणं, पुढचा व्हिडिओ दाखवणं. तुमचा फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल पीस किंवा समाधान हे नाही. आणि म्हणूनच आहे ना, आपण वेगवेगळ्या फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आज स्मॉल कॅप मध्ये करतो, उद्या फ्लेक्सी कॅप मध्ये करतो, परवा लार्ज कॅप मध्ये करतो, आणि या सगळ्या गोष्टींमुळे इन्व्हेस्टमेंट्स आहे पण डिरेक्शन झिरो. अजून एक ड्रॉबॅक त्याच्यामध्ये असा येऊन जातो की ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती ना आपल्याला लोकांचे इतके मस्तपैकी सक्सेस स्टोरीज बघायला लागतात, ते अगदी मोटिवेटेड असतात. ह्या सगळ्या सक्सेस स्टोरीज मध्ये आपण पाहतो बऱ्याचपैकी की अरे मी 1 कोटी कमवले, 1 कोटी कमवलेले पाहतो, पण ते 1 कोटी कसे कमवले, त्या 1 कोटीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती केली, त्याला ड्रॉडाऊन किती झाला, त्याच्या लॉस मेकिंग डेज किती होते, प्रॉफिट मेकिंग डेज किती होतात, त्याचा स्ट्रेस लेवल काय होता, हे अजिबात कधी डिस्कस केलं जात नाही. आणि ते मोटिवेटेड झाल्यामुळं आपण काय करतो, आपण आपले फायनान्शियल डिसिजन्स त्या बेसिसवरती घेतो, आणि फायनान्शियल डिसिजन्स त्या बेसिसवरती घेताना आपण फक्त रिटर्न्स पाहतो, आणि रिटर्न्स पाहून आपण मोटिवेट होऊन इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स करतो आणि आपलं सगळं गणित चुकतं. या गोष्टींमुळे होतं काय माहिती, माझ्या समोर आढळून आलेल्या 3 प्रकार मोठ्या चुका. सगळ्यात पहिले, वारंवार फंड्स बदलले जातात. इन्व्हेस्टमेंट चालू असते पण तुमचे गोल क्लिअर नसतो. म्हणजे तुम्ही गाडी तर चालवत आहे पण डेस्टिनेशनच माहिती नाहीये. आणि EMI आणि इन्व्हेस्टमेंट्स ह्याचे इतके क्लॅशेस असतात की एंड रिझल्टच आपल्याला माहित नसतो काय असू शकतो म्हणून. मग ह्या गोष्टींमुळे काय होतं, पैसा आहे पण समाधान नाही. स्वतःच पहा ना, 10 वर्ष आधी जर तुम्ही आजपासून मागे गेलात तर 10 वर्ष आधी इन्कम कमी होतं, ऍडवाइस पण कमी होते ना. आज काय झालंय, इन्कम वाढलंय आणि त्या प्रकारामध्ये ऍडवाइस तर भरपूर ओव्हरलोडेड झालंय, म्हणून कन्फ्युजन वाढलंय. या सगळ्या गोष्टींची आतापर्यंत जाणीव होऊन जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्हाला सगळं माहिती आहे पण तुमच्या अजूनही डिसिजन्स फर्म नाहीयेत किंवा तुम्ही इनडिसायसिव्ह मोडमध्ये आहात, तर मी आज तुम्हाला इन्व्हाइट करतो माझ्या एक
पेड ऑडिट सेशनमध्ये, डिस्कवरी सेशनमध्ये जे नॉर्मली कॉस्ट त्याची ₹3000 आहे, पण फक्त आणि फक्त माझ्या युट्यूब कम्युनिटीसाठी मी त्या 999 मध्ये ऑफर करतो, जिथे गुगल ऍडवाइस वगैरे सगळं बाजूला ठेवून तुमच्यासाठी काय योग्य आहे, सुटेबल आहे याबद्दलचा डिसिजन घेतला जातो. वेल्थ गुगलवरती सर्च करून कधी बनली जात नाही. वेल्थ प्रॉपर प्लॅनिंग आणि स्ट्रक्चरने बनते. त्याच्यामध्ये ना सगळ्यात 4 महत्वाच्या गोष्टी असतात. सगळ्यात पहिले तुम्हाला गोल क्लिअर असायला हवा. दुसरा, तुमचे EMI कंट्रोलमध्ये असायला हवेत. तिसरं, तुमचे कॅश फ्लो जे आहेत हे कॅश फ्लो क्लिअर असायला हवेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती सगळ्यात महत्वाचं जे लोक मिस करतात ते म्हणजे तुमचं इयरली रिव्ह्यू असणं हे फार महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगल किंवा युट्यूब नक्कीच देऊ शकत नाही. जर तुम्ही आज सुद्धा रॅन्डम ऍडवाइसेस फॉलो करत असाल ना, तर तुम्ही आता सुद्धा क्लॅरिटीवरती येऊ शकणार नाही आणि कंपॅरिझनच करत राहणार. या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर आजच माझं डिस्कवरी सेशन बुक करा.